Very good morning, all of you. तर लेसन नंबर 3 ऑक्सिडेशन, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन यामध्ये आपण पाहणार आहे. ऑक्सिडेशन पाहिलेलं आहे, रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन. ऑक्सिडेशनमध्ये आपण कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, म्हणजे काय असते ऑक्सिडेशन, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा H2 याच्यामधून काय होत असेल, रिमूव्ह होत असेल. ओके, H2 काय होत असेल, रिमूव्ह होत असेल, किंवा ऑक्सिजन जर ॲड होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिडेशन. काय म्हणतो, ऑक्सिडेशन. किंवा अजून एक तुम्ही जर प्लस एखादा एलिमेंट ॲड होत असेल त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर हा H2 म्हणजेच काय असते, हायड्रोजन काय आहे, प्लस आहे, बरोबर. O काय आहे, निगेटिव्ह. कळत आहे ना. जेव्हा निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह ॲड होत असेल तेव्हा सुद्धा आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. काय म्हणतो, ऑक्सिडेशन. ओके, कळत आहे. त्यानंतर रिडक्शन. रिडक्शन म्हणजेच काय, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टन्स गेन हायड्रोजन. काय याच्यामध्ये काय गेन होतो, हायड्रोजन गेन होतो. ओके, जर हायड्रोजन ॲड होत असेल तर आपण काय म्हणतो, ही रिॲक्शन कोणती आहे, रिडक्शन रिॲक्शन. किंवा ऑरमध्ये त्यामधून ऑक्सिजन रिमूव्ह होत असेल, काय होत असेल, रिमूव्ह होत असेल, तर त्यामध्ये आपण काय म्हणतो, त्याला रिडक्शन रिॲक्शन. आणि नेक्स्ट आहे रेडॉक्स रिॲक्शन. रेड आणि ऑक्स, हा लाल बैल नाही आहे. ओके, रेड म्हणजेच रिडक्शन आणि ऑक्स म्हणजेच ऑक्सिडेशन. ह्या दोन्हीही रिॲक्शन जेव्हा सोबत घडून येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. ओके, तुम्हाला हे या ठिकाणी कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन दॅट गिव्स कॉपर प्लस H2O. तर या कॉपर ऑक्साईडमधून काय रिमूव्ह झाला, ऑक्सिजन रिमूव्ह झाला, बरोबर. आणि हायड्रोजन सोबत कंबाईन काय झालेला आहे, ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे. ओके, तर यामध्ये इन दिस रिॲक्शन ऑक्सिजन ॲटम्स गोज अवे फ्रॉम CuO. म्हणजे या कॉपर ऑक्साईडमधून ऑक्सिजन काय झाला, निघून गेलेला आहे. ओके, विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस. या कॉपर ऑक्साईड इथे काय झालं आहे, रिडक्शन. काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे, कारण की ऑक्सिजन निघून गेला. कळत आहे ना. आपण रिडक्शनची डेफिनेशन पाहिली, ऑक्सिजन निघून जात असेल तर आपण काय म्हणणार, त्याला रिडक्शन. काय म्हणणार, रिडक्शन. ओके, वेअर ॲज हायड्रोजन मॉलिक्यूल, आता या हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन कंबाईन झाला. काय झालं, हायड्रोजन मॉलिक्यूल्स टेक्स अप ऑक्सिजन ॲटम अँड वॉटर इज फॉर्म, मिनिंग ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. तर इथे काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. ओके, दस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता इथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोनही एकाच रिॲक्शनमध्ये झालेलं आहे, बरोबर. एकाच रिॲक्शनमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्हीही पाहायला मिळत आहेत. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण, रेडॉक्स रिॲक्शन. कळत आहे, यस ऑर नो. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजेच काय, जिथे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन हे दोन्हीही सोबत घडून येतात त्याला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. कळत आहे, यस ऑर नो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळते कोरोजन. म्हणजेच काय, ओके, हे समजलं. तर नेक्स्ट हेडिंग आपण पाहत आहे कोरोजन. कोरोजन आपल्याला पाहायला मिळते. कोरोजनला आपण काय म्हणतो, रस्ट. एखादा जो आयरनचा तुकडा आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला कधीतरी जंगलेला पाहायला मिळतो, किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला लोखंडी रॉड जे आहे, लोखंडी गज जे असतात ते आपण बाहेर ठेवलेले असताना आपल्याला त्याच्यावरती गंज चढलेला पाहायला मिळतो, बरोबर. तर इथे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे
त्याच्यामध्ये आपण 4 टेस्ट ट्यूब घेतलेले आहेत. काय घेतलेलं आहे? 4 टेस्ट ट्यूब घेतलेलं आहे. ओके. आणि यामध्ये 4 लोखंडाचे खिळे म्हणजेच आयरन नेल्स आपण या ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. तर यामध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 4ही टेस्ट ट्यूबमध्ये आपण काही यामध्ये पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण जे पाणी आहे, वॉटर आहे, ते बॉईल करून त्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक ऑइलची लेयर टाकलेली आहे. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये साल्ट वॉटर. ओके. साल्टी वॉटर करून त्याच्यामध्ये आयरन नेल आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर थर्ड जी टेस्ट ट्यूब आहे ती एकदम एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण आयरन नेल टाकलेला आहे. आणि फोर्थ टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलेलं आहे, याच्यावरती बुच लावलेला आहे. ओके. रबर कॉर्क. आणि याच्यामध्ये जे तुकडे तुम्हाला दिसत आहे ते अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे. ओके. म्हणजे जर काही एअर किंवा मॉइश्चर असेल, ओलावा असेल, तर ते कॅल्शियम क्लोराईड काय करतात, त्याला शोषून घेतात. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, एअर आहे. कळत आहे? तर तुम्हाला यावरून कोणता जो आयरन नेल आहे या 4 टेस्ट ट्यूबमध्ये सर्वात जास्त आणि लवकर रॅपिडली कोरोजन म्हणजे त्याच्यावरती जंग रस्ट चढणार आहे. ओके. तर पहिलं जर तुम्ही पाहिलं तर पाण्याला आपण बॉईल केलं तर त्याच्यामधून जंगण्यासाठी, रस्टिंग होण्यासाठी कोणत्याही ऑब्जेक्टची रस्टिंग होण्यासाठी काय काय महत्त्वाचं असते? एक तिथे ऑक्सिजन आणि वॉटर. कळत आहे? तर आपण यामध्ये ऑब्झर्व करू की आपल्याला हे 2 घटक दिसतात का? कळते? तेव्हाच तो जो नेल आहे, आयरन नेल, तो रस्ट होईल. कळत आहे? तर पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलं, पाणी बॉईल केलं म्हणजेच त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते निघून जातात. कळते? तर याच्यामध्ये एअर मॉलिक्यूल नाही आहे. ओके. म्हणजे कमी प्रमाणात आहे, एकदम 99.99% ते निघत नसतात. बरोबर. 1-2% त्याच्यामध्ये एअर मॉलिक्यूल राहतातच, तुम्ही पाणी कितीही गरम करा. कळते? यस ऑर नो? तर त्याच्यामध्ये एअर मॉलिक्यूल कन्सिडर करू आपण एकदम निग्लिजिबल आहे. त्यानंतर ऑइलची लेअर आपण त्या पाण्यावरती काय केली, ॲड केली, म्हणजे वरतून सुद्धा ऑक्सिजन येणार नाही. बरोबर. पाण्यावरती जर ऑइलची लेअर असली तर पाण्यामध्ये ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जो आयरन नेल आहे, आता इथे पाणी आहे पण ऑक्सिजन किंवा एअर मॉलिक्यूल नाही आहे. बरोबर. म्हणून हा कसा रस्ट होईल, स्लाइटली आपण म्हणू शकतो. बरोबर. हा रस्ट कसा होणार, स्लाइटली रस्ट होणार, एकदम कमी प्रमाणात. ओके. त्यानंतर साल्टी वॉटर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण त्याला मिळत आहे आणि पाणी सुद्धा आहे. तर ह्या 2 गोष्टी मिळत आहे म्हणून हा सेकंडमध्ये एकदम रॅपिडली रस्ट होणार आहे. आयरन नेल जो आहे हा लवकर रस्ट होईल. कळत आहे? यस ऑर नो? थर्डमध्ये याच्यामध्ये आपण पाहू शकतो की इथे हा एम्प्टी कंटेनर आहे, म्हणजेच काय, टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये आपण आयरन नेल ड्रॉप केलेला आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो की काही जरी म्हटलं तरी इथे मॉइश्चरचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. मॉइश्चर, हवेमध्ये आपल्याला ओलावा पाहायला मिळते, त्याला आपण काय म्हणतो, मॉइश्चर म्हणतो. आणि हे एअर सुद्धा इथे आहे, म्हणजे हा सुद्धा कमी प्रमाणामध्ये रस्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. फोर्थ यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलेलं आहे, एक त्याला रबर कॉर्क लावलेला आहे टेस्ट ट्यूबला वरतून, त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे काय, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. ओके. तर हा अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडचे जे तुकडे आहेत ते या मॉइश्चरला काय करतात, शोषून घेतात. ओके. मग इथं राहिलं काय, फक्त एअर राहिली, आणि एअर एकटी असेल तर त्यामुळे रस्ट होऊ शकणार नाही. म्हणजे इथे हा जो आयरन नेल आहे हा रस्ट होणार नाही. समजलं तुम्हाला? यस ऑर नो? तर तुम्हाला रस्ट म्हणजेच केमिकल फॉर्म्युला, रस्टचा केमिकल फॉर्म्युला दिलेला आहे, तो ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारू शकतात. काय आहे फॉर्म्युला? Fe2O3
डॉट XH2O हा रसचा फॉर्म्युला आहे. कशाचा? रसचा केमिकल फॉर्म्युला. यामध्ये Fe2O3 डॉट x म्हणजेच काय? नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल किती आहे त्याच्यामध्ये, 1 आहे की 2 आहे की 3 आहे, बरोबर. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल इथे तुम्ही NH2O सुद्धा लिहू शकता, त्याला डिनोट केलेला आहे फक्त किती वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके, Fe2O3 डॉट XH2O. कळत आहे? यस ऑर नो? समजत आहे? त्यानंतर आहे द रस्ट ऑन आयरन. नेक्स्ट पहा, लक्ष द्या. द रस्ट ऑन आयरन डज नॉट फॉर्म बाय सिंपल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयरन सरफेस. तर हा एक आयरन सरफेस असतो. पहा, लक्ष द्या. आयरन सरफेस, त्याच्यावरती एक पाण्याचा थेंब असतो. कळत आहे? ओके, आयरन म्हणजेच काय? हा Fe आहे. कोण आहे? Fe. आणि हा काय आहे? H2O. याच्यामध्ये काय असतो? ऑक्सिजन. कळत आहे का? ओके, तर द रस्ट फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ओके नी फॉर्म होते. डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयरन बिकम एनोड अँड कॅथोड. ओके, एनोड म्हणजेच इथे आयरन वरती काय होणार? एनोड. आणि इकडे काय होणार? कॅथोड. एनोड हा पॉझिटिव्ह असतो, कॅथोड हा कसा असतो? निगेटिव्ह असतो, बरोबर. तर Fe हा जो आयरन आहे हा काय होतो? पहा, लक्ष द्या. पहिले Fe इज ऑक्सिडाइज. आयरन कसा असतो? सॉलिड. ओके, तो ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडाइज होतो म्हणजेच काय? Fe2+ हा ॲक्वियस आपल्याला फॉर्म झालेला पाहायला मिळतो. आणि यामधून 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. काय पडतात? 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. म्हणजेच याच्यावरती +2 चार्ज येतो. काय येतो? कारण की 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, सॉरी, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या ही कशी असते? सारखी असते. परंतु याच्यामधून जर 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतील तर मग इथे चार्ज कोणता येणार? +2. कळत आहे? किंवा 2+ म्हणू शकता तुम्ही. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार? इथे Fe2 हा काय झाला? ऑक्सिडाइज झाला. त्यानंतर O2 हा जो ऑक्सिजन आहे यामधला हा काय करतो? O2 इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर. ओके, ऑक्सिजन गॅस प्लस इथे 4 हायड्रोजन हे ॲक्वियस. ओके, प्लस 4 इलेक्ट्रॉन that gives 2H2O मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. सॉरी, यामध्ये लिक्विड म्हणजेच काय? वॉटर फॉर्म होते. हे फर्स्ट स्टेप. हे सेकंड स्टेप. ऑक्सिजन, 4 हायड्रोजन आणि 4 इलेक्ट्रॉन हे तयार होऊन आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर फॉर्म झालेला पाहायला मिळते. आणि नेक्स्ट पहा, लक्ष द्या. when Fe2+ ions migrates from anode region, they react with water and further get oxidized to Fe3+. कशामध्ये ऑक्सिडाइज होते? Fe3+ मध्ये ऑक्सिडाइज होते. Fe3+, हे थर्ड स्टेप पाहताय आपण. आता इथे 2 का बरं घेतलं? कारण की Fe2 फॉर्म्युल्यामध्ये रस्ट फॉर्म करायची आहे. रस्ट कशी फॉर्म होते? आता इथे फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे. ओके, म्हणून आपण इथे 2 घेतलेला आहे. कळत आहे? यस ऑर नो? 2 आयरनचे मॉलिक्युल्स इथे एलिमेंट का बरं घेतले आपण? कारण की इथे फॉर्म्युल्यामधले 2 आहे. ओके, हा ॲक्वियस प्लस यामध्ये 4H2O हा लिक्विड असतो. ओके, दॅट गिव्स आपल्याला हा फॉर्म्युला फॉर्म झालेला पाहायला मिळतो. Fe2O3 डॉट H2O आणि हे काय आहे? रस्ट आहे. काय आहे? हे आहे रस्ट. प्लस यामध्ये 6 हायड्रोजन फॉर्म झालेले पाहायला मिळतं आपल्याला ॲज अ बाय प्रोडक्ट. ओके, ड्यू टू व्हेरियस कंपोनंट ऑफ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कंपोनंट म्हणजे घटक पाहायला मिळतात.
ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस. मेटलचं काय होते ऑक्सिडेशन, कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज, दिस इज कॉल्ड ॲज कोरोजन. जर एखादा पदार्थ किंवा सबस्टन्स खराब होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कोरोजन झालं, म्हणजेच त्याचा खराब झाला तो. ओके. आयरन रस्ट अँड अ रेडिश कलर लेयर इज कलेक्टेड ऑन इट. रस्ट झालं म्हणजे तुम्हाला एखादा जो सबस्टन्स आहे, एखादा मेटल रस्ट झाला म्हणजे कोरोजन त्यावरती आपल्याला फॉर्म झालेले पाहायला मिळते. तर तो कोणत्या कलरचा असते, रेडिश लेयर त्याच्यावरती फॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळते. दिस इज कोरोजन ऑफ आयरन. त्याला आपण काय म्हणतो आयरनचं कोरोजन. कोरोजन इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. हा एक व्हेरी सिरियस किंवा फॅटल प्रॉब्लेम आपण त्याला म्हणू शकतो, कारण की थोडंही लोखंडाचं आपण काही आणलं की ते गंजायला सुरुवात होते. ओके. आणि गंजणे म्हणजेच ते आतून पोकळ किंवा कमकुवत होणे. आलं का लक्षात. वी आर गोइंग टू हे जे मेटल आहे पूर्ण याचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचं नाव आहे मेटॅलर्जी. ओके. ते पुढे आपण शिकणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक आहे रॅन्सिडिटी. काय आहे रॅन्सिडिटी म्हणजेच काय पहा, लक्ष द्या. वेन वी यूज ओल्ड, रॅन्सिडिटी म्हणजेच काय पहा, लक्ष द्या. वेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ, it is found to have foul odor called rancidity. जर आपण ठेवलेलं ठीक आहे किंवा यूज केलेलं जे कुकिंग ऑइल आहे किंवा आपण जास्त फास्ट फूड माहीत आहे तुम्हाला, ठीक आहे, जे बनाना चिप्स असतील, ओके, पोटॅटो चिप्स असतील, ते जर जास्त वेळ आपण ठेवले, उघड्यावरती जास्त वेळ ठेवले तर त्याच्यावरती ऑइल असते, बरोबर, ठीक आहे. तर ते ऑइल जे काय होते त्याच्या आपल्याला एक फॉल ओडर म्हणजे घाण वास यायला सुरुवात होते. त्यालाच आपण काय म्हणतो रॅन्सिडिटी. ओके. इफ फूड इज कुक इन सच अ ऑइल, किंवा तुम्ही अशा ऑइलमध्ये जर फूड कुक केलं म्हणजे बनवलं, ओके, इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस, त्याची टेस्टसुद्धा चवसुद्धा काय होते बदलते. वेन ऑइल और घी इज लेफ्ट असाइड फॉर अ लॉन्ग टाइम or fried food is left aside for long time, it undergoes air oxidation and become rancid. तर त्या ऑइलचं, ते ऑइल म्हणजेच काय फॅट असते एक प्रकारचं, ओके, ते काय होते ऑक्सिडाइज होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो रॅन्सिड. ओके. रॅन्सिडिटी इन द फूड स्टफ कुक इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग अँटीऑक्सिडंट. जर आपल्याला अशा प्रकारे रॅन्सिड पासून एखाद्या ऑइलला किंवा घी म्हणजे तुपाला वाचवायचं असेल तर अँटीऑक्सिडंटचा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो, म्हणजे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आपण टाकू शकतो. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लो डाऊन बाय स्टोरिंग इट इन एअर टाईट कंटेनर. तर ही जी रॅन्सिडिटी आहे ही आपण वाचवू शकतो, त्याला स्टोअर करू शकतो एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवून. ओके. समजलं तुम्हाला रॅन्सिडिटी म्हणजेच काय आहे. ओके. तुम्ही फास्ट फूडचे जर पाकिट पाहिले असतील तर त्याच्यामध्ये हवा भरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या हवा नसून त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. काय असतो नायट्रोजन गॅस. ओके. तर ते रॅन्सिडिटी पासून वाचवण्यासाठी त्यामध्ये ॲड केलेले असतात. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. Thank you.